शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवलंय। उपोषणाच्या 21व्या दिवशी कारवाई। धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे असं काय सोनं लागलं त्यामुळे त्यांना राजीनामा त्यांचा घेत नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल। राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष विलीन होणार असल्याच्या चर्चा। भाजपनं दोन्ही पक्षांना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन। उबाठाकडून आंदोलनाची जय्यत तयारी। मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांना कार्यक्रमाचं आमंत्रण। नीट परीक्षेच्या निकालाचा घोळ संपेना। उत्तरपत्रिकेमध्ये 522 गुण दाखवले तर स्कोअर कार्डवर अवघे 95 गुण प्राप्त। बीडमधील विद्यार्थ्यांचा आक्षेप। आणि बिष्णोई टोळीकडून आमिर खानला धमकी। लव्ह जिहादचा आरोप करत परिणाम भोगण्यास तयार राहण्याचा इशारा। नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे, नीट परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक हे उपोषण करतायत। आणि या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आता आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने हटवलं। पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेलेलं आहे। उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पोलिसांच्या या कारवाईनंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ उडालेला आहे। जंतर मंतरवर पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। दिल्लीमध्ये पोलिसांनी कारवाई केली। आज सकाळीच पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणाहून हटवत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। तर या सगळ्यानंतर जंतर मंतरवरती एकच गोंधळ उडालेला आहे। या सगळ्या आंदोलकांनी भूमिका घेतली आहे, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण इथून हटणार नाही। तर दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून या आंदोलकांना इथून जाण्यासाठी सांगितलं जात आहे, आवाहन केलं जात आहे। कोर्टाचे आदेश आहेत, कोर्टाच्या आदेशानुसार सोनम वांगचुक यांना आधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर दुसऱ्या बाजूला जे सगळे इथे आंदोलक आहेत त्यांना देखील परिसर खाली करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे। मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आपण ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका अभिजित दिपके यांनी घेतली आहे। त्याचबरोबर पोलीस गुंडांप्रमाणे वागतायत असे आरोप देखील दिपके यांनी केलेले आहेत। सोनम वांगचुक जैसा जो इंसान, जो गांधी आज के देश में दूसरा गांधी कहलाया जाता है, उसको दिल्ली पुलिस घसीट कर गाली गलौज करके लेकर गई है। यहाँ पर जितने स्टूडेंट थे जब वो रोक रहे थे उनसे मारपीट की गई है। मैं जब जंतर मंतर आता मेरे साथ भी पुलिस ने मारपीट करी है। मुझे आगे क्या है? बिना इसके लेकर गए लोगों के फोन भी छीन कर लेकर गए। ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे, ये दिल्ली पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे 60 साल के इंसान को, इतने बड़े साइंटिस्ट को ये गाली गलौज करके घसीट कर लेकर जाते हैं यहाँ से। कपड़े दिखाओ, उसकी टी-शर्ट फाड़ी। मैं विदेश से अपने देश वापस आया था, मैं कोई क्रिमिनल हूँ? मेरे को इन लोगों ने सड़कों पर घसीटा, मेरे को सड़कों पर मारा इन लोगों ने। और जब मैं चिल्ला रहा था मदद के लिए, मेरा मुंह दबाया गया दिल्ली पुलिस के द्वारा और कहते क्यों चिल्ला रहा है तू बहुत चर्बी चढ़ी थी तुम लोगों में, अब दिखाते हम तुम लोगों को हम क्या है। ये दिल्ली पुलिस का रवैया, ये गुंडे है, ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे हैं। और ये सोनम सर को कहाँ लेकर गए हमें पता नहीं है, लेकिन आज जो भी हुआ है उससे एक चीज तो साफ हो गई, इस देश में डेमोक्रेसी नहीं है। माझा फोन दाबला, मला माझ्यासोबत मारहाण केली, मला रस्त्यावर त्यांनी पूर्ण ड्रॅग केलं रस्त्यावर आणि मला म्हणले कसं काय जंतर मंतरवर जातो बघतो तू आणि तो सोनम वांगचुकला बघून घेतो आम्ही। तुम्ही इथपर्यंत कसे आले? पोलिसांनी तुम्हाला मला इथून मागून भिंतीवरनं चढून यावं लागलं। पोलिसांनी बॅरिकेड लावून ठेवले होते, पोलीस आत नव्हते येऊ देत मला, तर मला ह्या भिंतीवरनं चढून यावं लागलं लपून। सोनम सरांना कुठल्या हॉस्पिटलला घेऊन गेले, काय तुम्हाला काय माहिती कधी दिली गेली? पोलिसने अजून काहीच माहिती दिली नाही। पोलिसने सोनम सरांना फोर्सफुली घेऊन गेलेले। इथून निघायच्या आधी माझं सोनम सरांसोबत बोलणं झालं होतं। आम्ही 20 जुलैच्या मार्चची प्लॅनिंग करत होतो।
आणि सोनम सर म्हणलो ते 20 जुलैचा मार्च आपला चांगला झाला पाहिजे. पोलिसांकडनं आता एक ट्विट केलं गेलं दिल्ली पोलिसांकडनं. अभिजित त्यांनी सांगितलं आहे त्यांची तब्येत खालावत होती आणि कोर्टाच्या सूचनेनुसार आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलेलो आहोत. काल संध्याकाळी सोनम सरांनी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यात ते म्हणले की ते 20 तारखेला इथून मार्च करणार आहे आणि ते हॉस्पिटलाइज होणार नाही, सरांनी स्वतः सांगितलं होतं. आज जे पोलिसनी केलेलं, आज जे मोदींनी केलेलं आहे ते अतिशय नीच हरकत आहे. या सरकार, ही जी सरकार आहे ही तानाशाही सरकार आहे. सुबह सुबह इन लोगों ने डॉक्टर की टीम है बोल करके 10 पुलिस वालों को अंदर भेजा, जो कि हम समझ गए थे कि शायद पुलिस वाले हैं, क्योंकि वो डॉक्टर जैसे दिखाई नहीं दे रहे थे. और सारे वॉलंटियर्स को उन्होंने कहा कि आप जगह से हटिए. ऑल द वॉलंटियर्स टोल्ड कि सर 8:45 को इनका चेकअप होता है, तो आप 8:45 को आइए. हम रिक्वेस्ट करते रहे कि सर आप आइए करके, और सडनली इन्होंने अनाउंस करना चालू कर दिया कि हाई कोर्ट का ऑर्डर है, सर को ले जाना पड़ेगा, सोनम सर को. सुबह जब अचानक से सोनम वांगचुक जी यहाँ थे तो उनको जबरदस्ती हंगर फ्यूडर करके जबरदस्ती पुलिस उठा के लेके चली गई. कुछ पता चला कहाँ कौन सा हॉस्पिटल में ले गई है? कुछ ऐसी अभी ऐसी कोई जानकारी तो नहीं है. तर वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवण्यावर दिल्ली पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती लक्षात घेता त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. माननीय उच्च न्यायालयाच्या या आदेशाचं पालन करत असताना काही आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे घटनास्थळी काही काळ किरकोळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र पोलिसांनी अत्यंत संयम बाळगून ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडली आहे. जंतर मंतर लवकरात लवकर आणि शांततापूर्ण मार्गानं ती जागा रिकामी करावी असं आवाहन पोलिसांनी आंदोलकांना केलं आहे. ऑनरेबल हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है और अंडर मेडिकल सुपरविजन. तर सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणतात आदित्य ठाकरे आपण पाहूयात. किती लाजीरवाणी गोष्ट आहे. भारतात लोकशाहीचा गळा ज्या निर्लज्जपणे आणि बळाचा वापर करून घोटला जात आहे ते संपूर्ण जग पाहतोय. एका अकार्यक्षम मंत्र्याविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या शांततापूर्ण आंदोलनांनाही आता परवानगी दिली जात नाहीये. हे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. तर वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. आंदोलन अवाक्याबाहेर जात असल्याचं दिसत असल्यानंच सरकारनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी केलाय. पाहूयात. त्याची मागणी काय होती की मनसेचा राजीनामा का, तर या सर्व शैक्षणिक चळवळीमध्ये मनसेच्याकडे जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांच्या भवितव्यावर अडचणी आहे. ती मागणी केली पण केंद्र सरकार याच्याकडे बघ्याची भूमिका घेत होतं. बाकीचे राजकीय पक्षसुद्धा त्यांच्याबरोबर उभे राहिले. काँग्रेसच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेल्या, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते. आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पाहते त्याची अटक त्यांनी केली. त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार. हे सरळच आहे ना. असं की मागणी जास्त होती, विद्यार्थ्यांच्यासाठी होती आणि नोटीस दिलेली होती
आणि इतक्या दिवसात 20 दिवसात दिल्लीमध्ये असून कुणी भेटायलासुद्धा येत नाही, एवढा उद्दामखाना. याचा अर्थ केंद्र सरकार अत्यंत विरोधाभासानं इथं वागतं हे स्पष्ट झालेलं असतं. आणि हे इथे थांबणार नाही. उद्या 14 तारखेला उद्या फाळणी सुरू होईल. या विषयाने फाळणी सुरू होईल.